सुरू करू आता. गुड मॉर्निंग. तर आज आपण आपला जो 5वा चॅप्टर आहे भावना, त्यालाच इंग्रजीमध्ये इमोशन असं म्हटलं गेलंय पहा. तर मागील तासाला आपण भावनेच्या व्याख्या, त्यानंतर प्रस्तावना आणि त्यामध्ये असणारे जे काही घटक असतात त्या सर्व घटकांची माहिती आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. तर आजच्या तासाला आपण भावनिक अनुभवातील शारीरिक बदल हा घटक आपण त्या ठिकाणी पाहत आहोत पहा. तर त्यालाच इंग्रजीमध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस ड्युरिंग इमोशन्स असं म्हटलं गेलंय. तर इमोशन हा जो शब्द आहे, तर हा इमोशन शब्द लॅटिन भाषेतील इमोवर या शब्दापासून तयार झालाय पहा. लॅटिन भाषेतील इमोहर या शब्दापासून त्याची निर्मिती झालेली आहे. तर इमोहर म्हणजे काय, तर त्यालाच ढवळून निघणे किंवा हलणे असं म्हटलं गेलंय. तर डेव्हिड जी यांच्यामध्ये भावनांमध्ये शारीरिक उत्तेजना, वर्तन, अभिव्यक्ती आणि बोधनिक अनुभव यांचा समावेश त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येत असतो. तर emotion is derived from Latin word imor, which means to stir up or move. According to David G. Human emotions involve physiological arousal, expressive behavior, and conscious experience. तर हाच घटक आपण त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत पहा. तर हा जो घटक आपण या ठिकाणी जो पाहत आहोत, तर त्यामध्ये तर भावनिक अनुभवातील जे शारीरिक बदल आहेत, तर त्या शारीरिक बदलामध्ये जे काही उपघटक आपण त्या ठिकाणी पाहत आहोत, तर आत्ताच आपण बोर्डावर जी माहिती पाहिली तीच माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत पहा. तर इमोशन हा जो शब्द आहे त्याची उत्पत्ती इमोहर या लॅटिन शब्दापासून त्या ठिकाणी तयार झाली. तर त्यालाच ढवळून निघणे किंवा मग हलणे असं म्हटलं गेलंय. तर डेव्हिड मानसशास्त्रज्ञाने या संदर्भात ते संशोधन केले पहा. Physiological changes during emotions. Emotions is derived from a Latin word Emor means stir of move. According to David G. Human emotions involve physiological arousal, expressive behavior, and conscious experience. Physiological changes refers to automatic reactions that take place in body due to response to the stimulus. The brain at the cognitive level perceive the stimulus as dangerous based on the knowledge that this animal is poisonous and a threat of life. This arouses physiological changes in the form of dilated pupils, faster in heartbeat,
increase pulse rate, sweating, sneezing, yelling, crying. At the immoral level, you experience fear. तर शारीरिक बदलामध्ये जे विविध प्रकारचे घटक आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतात, तर त्याची आपण काही माहिती या ठिकाणी पाहत आहोत पहा. तर हे जे शारीरिक बदल असतात त्यामध्ये अनेक घटकांचा समावेश त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. तर आता आपण त्यामध्ये असणारे जे काही घटक असतात तर त्यामध्ये तर शारीरिक बदलामध्ये जे घटकांचा आपण त्या ठिकाणी समावेश केलेला आहे तर शारीरिक बदल म्हणजेच उद्दीपक प्रतिसाद देताना शरीरांतर्गत निर्माण होणाऱ्या स्वायत्त प्रतिक्रिया बोधनिक पातळीवर मेंदूत त्याचे धोकेदायक असे संवेदन झालेलं आपल्याला दिसून येत असतं पहा. तर बोधनिक पातळीमध्ये मेंदूत त्याचे जे धोकादायक संवेदन घडत असते. तर उदाहरणार्थ साप आपण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी सापाविषयी असणारी जी माहिती असते, साप हा एक विषारी प्राणी आहे किंवा तो घातक आहे. तर साप पाहिल्यानंतर आपल्याला एक अशी धोकादायक त्याचं संवेदन होत असतं. त्याचं पाठीमागं कारण काय? तर सापाविषयी आपण अनेक स्वरूपात माहिती जाणून घेतली असते आणि ती मग माहिती जाणून घेतल्यानंतर फक्त तो शब्द जरी आपण ऐकला किंवा दुसऱ्याने कोणी उच्चारला असेल, तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या स्मरण कक्षेत ती रिकॉल होत असते आणि त्यामुळे पूर्व ज्ञानावर आधारित आपण काय करतो त्या संदर्भात चर्चा करत असतो. तर मग हे सर्व घडल्यानंतर शरीरांतर्गत किंवा बाह्य स्वरूपात अशा स्वरूपाचे जे बदल असतात ते आपल्याला त्या ठिकाणी झालेले दिसून येतात. तर उदाहरणार्थ मग शारीरिक बदलामध्ये नेमकं कोणते बदल होत असतात तर शारीरिक बदलामध्ये उत्तेजना, त्यानंतर डोळ्याचा आकार मोठा होणे किंवा हृदयाचे ठोके वाढणे, त्यानंतर आपल्या संपूर्ण शरीराला घाम येत असतो किंवा आपण मोठ्याने ओरडण्याची किंवा रडण्याची प्रतिक्रिया देत असतो. तर अशा प्रकारे सर्वसाधारणपणे असे जे अनेक स्वरूपाचे जे बदल असतात तर ते भावनिक अनुभवामुळे आपल्याला त्या ठिकाणी आलेले दिसून येत असतात. म्हणजे मोठ्याने ओरडणे किंवा रडणे किंवा मग आपल्याला संपूर्ण शरीराला त्या ठिकाणी घाम येणे किंवा आपलं शरीर थरथर कापणे, अशा स्वरूपाचे अनेक जे बाह्य स्वरूपात जे बदल असतात ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. The physiological changes refers to automatic reactions that take place in the body due to response to the stimulus. तर त्यानंतर असणारा जो पुढचा घटक आहे पहा, स्वायत्त मज्जा संस्था व ग्रंथी, त्यानंतर मस्तक ग्रंथी या संदर्भात संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी आता ते पाहत आहोत. तर या ज्या ग्रंथी असतात तर त्या ग्रंथीमध्ये जे सर्वात प्रामुख्याने जी महत्वाची ग्रंथी असते पहा, तर ही जी ग्रंथी असते त्या ग्रंथीमध्ये अनेक प्रकारचे त्या ठिकाणी काय असतं त्याचे उपप्रकार असतात. त्यानंतर हे जे उपप्रकार त्या ठिकाणी आपल्याला जे दिसून येत असतात तर ग्रंथीमध्ये जे उपप्रकार त्यामध्ये कंठस्थ ग्रंथी असतात किंवा मस्तक ग्रंथी असतात. त्यानंतर पिट्युटरी ग्लँड त्याला म्हटलं गेलंय, ॲड्रेनल ग्लँड असं म्हटलं गेलंय. तर या ज्या ग्रंथी असतात तर या प्रत्येक ग्रंथीमधून वेगवेगळ्या स्रावाची त्या ठिकाणी निर्मिती होत असते आणि मग ही निर्मिती झाल्यानंतर त्या प्रत्येक ग्रंथीमधून हे वेगवेगळे स्राव त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेले आपल्याला दिसून येत असतात पहा. तर ही जी पहिली ग्रंथी असेल ते कंठस्थ ग्रंथी, तर कंठस्थ ग्रंथीमधून जे हार्मोन्स निर्माण होत असतात तर त्यामधून थायरॉक्सिन स्रावाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर जी मस्तक ग्रंथी असते तर त्याला पिट्युटरी ग्लँड असं म्हटलं गेलंय. तर या पिट्युटरी ग्लँड मधून जे हार्मोन्स त्या ठिकाणी तयार होत असतात तर हे हार्मोन्स तयार झाल्यानंतर त्याची जर तीव्रता एका विशिष्ट प्रमाणात असेल तर त्याचा आपल्या शरीरावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो असतो पहा. तर हा जो परिणाम असेल तर त्याचे प्रमाण अगदी प्रमाणात असेल तर त्याचं प्रमाण प्रमाणात असेल तर शरीरावर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होत असतो आणि त्याचं प्रमाण कमी झालेलं असेल तर त्याचा निगेटिव्ह परिणाम त्या ठिकाणी आपल्या शरीरावर झालेला आपल्याला दिसून येतो असतो पहा. तर सर्वसाधारणपणे या सर्वच घटकाचा परिणाम आपल्यावर त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घडून येत असतो. तर हे जे बदल असतात
ते वेगवेगळ्या पद्धतीने कशा प्रकारे घडून येतात, तर ते आपण या ठिकाणी पाहत आहोत पहा. तर हे जे बदल, तर या ज्या ग्रंथी असतात, सर्वात महत्त्वाचं जे काय, या ज्या ग्रंथी असतात, त्या ग्रंथीचा परिणाम आपल्या शरीरावर कशा पद्धतीने होत असतो. तर ग्रंथी ज्या असतात, त्या ग्रंथीमधून जे स्राव निर्माण होत असतात पहा, तर त्या स्रावाची तीव्रता कमी किंवा अधिक त्या ठिकाणी निर्माण होत असते. परंतु सर्वसाधारणपणे त्या स्रावाची जी निर्मिती होत असते, तर त्या स्वायत्त म्हणजे संस्थेमधून ग्रंथीची जी निर्मिती होत असते, तर त्या ग्रंथीची निर्मिती झाल्यानंतर रुक्कस्त ग्रंथीमधून ॲड्रेनलिन स्रावाची निर्मिती होत असते पहा. आणि मग ॲड्रेनलिन स्रावाची निर्मिती झाल्यानंतर संकटकालीन जी परिस्थिती असते, तर त्या संकटकालीन परिस्थितीमधून आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपल्या शरीराची जी हालचाल असते, त्या अधिक प्रमाणात होणं गरजेचं असतं पहा. आणि मग ही हालचाल अधिक प्रमाणात होण्यासाठी ॲड्रेनलिन ग्रंथी असते, त्या ॲड्रेनलिन ग्रंथीचा आपल्याला अधिक प्रमाणात त्या ठिकाणी वापर झालेला आपल्याला दिसून येत असतो. तर सर्वसाधारणपणे मग जी संकटकालीन परिस्थिती असते, त्यामधून बाहेर कसं पडायचं? तर मग आपल्या शरीरात त्या ठिकाणी अधिक ऊर्जा निर्माण होणं गरजेचं असतं पहा. आणि मग ही ऊर्जा निर्माण झाल्यानंतर काय होतं? आपण अधिक प्रमाणे हालचाल करत असतो. आणि मग ही हालचाल केल्यानंतर आपल्या त्या संकटावर आपण मात करत असतो किंवा त्या संकटापासून आपण काय करतो? सुटका करून घेत असतो पहा. तर अशा प्रकारे या ज्या हालचाली असतात, त्या वेगवेगळ्या पद्धतीने हालचाली झालेल्या आपल्याला दिसून येत असतात. तर ही जी स्वायत्त मज्जासंस्था असते, तर त्यामध्ये ज्या विविध प्रकारच्या ग्रंथी असतात, तर मस्तिष्क ग्रंथी, त्यानंतर रुक्कस्त ग्रंथी, रुक्कस्त ग्रंथीमधून ॲड्रेनलिन स्रावाची निर्मिती होत असते. आणि मग शरीरावर आलेला जो स्ट्रेस असेल तो कमी करण्यासाठी आपल्याकडून या हालचाली त्या ठिकाणी अधिक प्रमाणात झालेल्या आपल्याला दिसून येत असतात पहा. तर सर्वसाधारणपणे या ज्या संपूर्ण ज्या हालचाली असतात, तर अशा पद्धतीने त्या घडून आपल्याला दिसून येतात. तर मग स्वायत्त मज्जासंस्था ह्या ग्रंथीमधून हे वेगवेगळे घटक त्या ठिकाणी आपल्याला बदल झालेले दिसून येत असतात. तर यामध्ये मग ज्या भावना त्या ठिकाणी निर्माण होत असतात, तर ॲड्रेनलिन स्रावाची जी निर्मिती असते, तर संकटकालीन परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी त्याचा उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो. तर मग आनंद, दुःख, भीती, राग, चिंता यासारख्या मूलभूत भावना त्या ठिकाणी निर्माण होत असतात आणि त्यामुळे शरीराला उत्तेजन आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते. ऑटोमॅटिक नर्वस सिस्टीम अँड glandular system signal the pituitary glands which activated the adrenal gland to secrete the cholesterol hormones. तर अशा प्रकारे हे एकूण 3 ते 4 घटक त्या ठिकाणी सांगितले गेलेत पहा. तर भावनिक अनुभवात निर्माण होणारे जे शारीरिक बदल असतात, तर त्यामध्ये हे जे शारीरिक बदल, तर हे जे शारीरिक बदल एकूण 2 प्रकारचे त्या ठिकाणी सांगितले गेलेत. तर हे जे 2 प्रकार असतात, तर त्यामध्ये अंतर्गत बदल आणि बाह्य बदल. हे जे अंतर्गत बदल असतात, तर त्या अंतर्गत बदलालाच इंग्रजीमध्ये इंटरनल चेंजेस असं म्हटलं गेलंय आणि बाह्य बदलाला एक्सटर्नल चेंजेस असं म्हटलं गेलंय पहा. फिजिओलॉजिकल चेंजेस विच ऑकर ड्युरिंग इमोशन स्पेशली. तर अंतर्गत बदल आपण पाहिलं की इंटरनल चेंजेस, तर त्यामध्ये मेंदूमध्ये मध्यवर्ती चेतासंस्था असतात, त्यानंतर स्वायत्त चेतासंस्था, ग्रंथी संस्था, रुक्कस्त ग्रंथी, लिंबिक संस्था आणि ॲमॅग्डा अशा वेगवेगळ्या घटकांचा त्या ठिकाणी समावेश होत असतो.
तर सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या ग्रंथीमधून निर्माण होणारे जे स्राव असतात, त्या स्रावाची निर्मिती त्या ठिकाणी झाल्यानंतर व्यक्तीवर त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो पहा. तर हा जो परिणाम असेल, तर अंतर्गत बदलामध्ये हे जे घटक असतात, तर त्याचा आपल्या ग्रंथीवर किंवा शरीरावर कशा पद्धतीने परिणाम होत असतो, तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय पहा. तर आपले हृदयाचे जे ठोके असतात, ते ठोके त्या ठिकाणी वाढलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपला जो रक्तदाब असतो, तो रक्तदाब त्या ठिकाणी वाढतो. त्यानंतर आपलं शरीराचं जे तापमान असेल, त्या तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते पहा. त्यानंतर ही जी तापमानात वाढ झालेली दिसून येते, त्यानंतर आणखी जे काही अंतर्गत बदल असतात, तर आपल्या शरीरामध्ये जी लाळ निर्मिती होत असते, तर त्या लाळ निर्मितीचं प्रमाण हे जे भावनानुभवातील जे बदल असतात, त्यामुळे लाळ निर्मितीचं प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग घशाला कोरड पडणे किंवा घसा कोरडा पडणे अशा स्वरूपाची लक्षणे या ठिकाणी दिसून येतात. किंवा मग आपल्याला अधिक प्रमाणात तहानेची जाणीव होत असते बा. त्यानंतर आपले जे नाडीचे ठोके असतात, त्यानंतर हृदयाची गती असते किंवा श्वसनाची जी गती असते, त्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर जठराचं जे कार्य असेल, तर त्या कार्यामध्ये त्या ठिकाणी काही विशिष्ट असा दोष निर्माण होत असतो. आणि मग ते दोष निर्माण झाल्यानंतर काय होतंय, अनेक प्रकारचे बदल त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतात. इंटरनल चेंजेस, द ब्रेन, CNS means central nervous system, and ANS means autonomic nervous system, glandular system, adrenal glands, limbic system, amygdala, increases in the heart rates, heartbeats, ब्लड प्रेशर. तर अशा प्रकारे हे संपूर्ण बदल त्या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येत असतात. तर हे जे बदल असतात, तर याचा एकूणच आपल्या शरीरावर त्या ठिकाणी अंतर्गत परिणाम त्या ठिकाणी होत असतो पहा. तर अशा प्रकारे अंतर्गत बदलामध्ये या सर्व घटकांचा समावेश त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येत असतो. त्यानंतर असणारा जो दुसरा घटक असेल, तर त्यालाच बाह्य बदल म्हणून संबोधलं गेले पहा. तर बाह्य बदलालाच एक्सटर्नल चेंजेस असं म्हटलं गेलंय. तर एक्सटर्नल चेंजेस किंवा बाह्य बदलामध्ये शरीरातील आपले जे स्नायू असतात, त्यावर त्या ठिकाणी परिणाम होत असतो, की जो परिणाम आपल्याला बाह्य स्वरूपात दिसून येत असतो पहा. तर मग बाह्य स्वरूपात जो बदल कोणता असतो, हे जे अंतर्गत जे बदल होत असतात, त्याचा बाह्य स्वरूपात बदल होत असतो. आणि त्यामध्ये मग आपल्या आवाजाची जी तीव्रता असते, ती आवाजाची तीव्रता त्या ठिकाणी कमी झालेली आपल्याला दिसून येते. तर मग ही तीव्रता त्या ठिकाणी कमी झाल्यानंतर आपल्या आवाजामध्ये चढ आणि उतार त्या ठिकाणी होत असतो. हा चढ उतार त्या ठिकाणी झाल्यानंतर मग आपला आवाज त्या ठिकाणी जो कमी जास्त स्वरूपात होत असतो पहा. म्हणजेच त्याची तीव्रता एकाही वेळेस अधिक होत असते, काही वेळेस त्या ठिकाणी कमी झालेले आपल्याला दिसून येत असते. त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचे जे हावभाव असतात, ते हावभाव त्या ठिकाणी चेंज होत असतात किंवा ते बदलत असतात. म्हणजे भीतीदायक घटना घडलेली असेल, तर चेहऱ्यावरचे स्नायू असतात किंवा जे अवयव असतात, त्या अवयवाच्या माध्यमातून या घटनेची आपण प्रतिक्रिया त्या ठिकाणी देत असतो. म्हणजे चेहऱ्यावर हावभाव असतात, त्या हावभावामध्ये बदल होत असते किंवा आपल्या कपाळावर असंख्य आट्या त्या ठिकाणी पडलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपल्या संपूर्ण शरीराला त्या ठिकाणी घाम येत असतो पहा. म्हणजेच असे जे बदल असतात, ते बदल आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर सर्वसाधारणपणे हे जे बदल असतात, ते आपल्याला जे दिसून येत असतात, त्यामध्ये मग आपल्या संपूर्ण शरीराला घाम येणे, त्यानंतर आपल्या कपाळावर असंख्य आड्या पडणे, त्यानंतर तापमानात मध्ये वाढ होणे. तर अशा स्वरूपाचे जे बदल असतात, ते बदल या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपला जो चेहरा असेल, तो चेहरा त्या ठिकाणी लाल झालेला आपल्याला दिसून येतो किंवा आपले जे डोळे असतात, त्या डोळ्याचा आकार त्या ठिकाणी मोठा झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर त्वचेवर असणारे जे केस असतात, ते केस असे सरळ झाल्यासारखे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर त्वचेला त्या ठिकाणी घाम आलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतो पहा. तर अशा प्रकारे हे अनेक स्वरूपाचे जे बदल असतात, ते बदल आपल्याला दिसून येतात. इन एक्सटर्नल चेंजेस में क्या हो सकता है, अपने बॉडी के जो जितने पार्ट्स रहेंगे, तो पार्ट की इंटेंसिटी थोड़ी सी बढ़ जाती है
ये होने के बाद अपने फेस के ऊपर जितने पार्ट्स रहेंगे तो पार्ट्स के भी वर्क थोड़े से चेंज हो सकते हैं, फेशियल एक्सप्रेशन थोड़े से चेंज हो सकते हैं। और ये चेंज होने के बाद आपके जो मूवमेंट रहेंगे तो मूवमेंट आप क्या कर सकते, मूवमेंट भी कैसे चेंज हो सकते हैं। तो ऐसे अलग अलग एक्सप्रेशंस अपने फेस के जितने पार्ट्स रहेंगे ये पार्ट्स एक्सप्लेन आप कर सकते हैं। तो नोज रहेंगे, आईज रहेंगे और जितने पार्ट्स रहेंगे ये पूरे पार्ट्स क्या कर सकते हैं, अलग अलग एक्सप्रेशन दे सकते हैं। और फेस का जो कलर रहेगा, कलर थोड़ा सा चेंज हो सकता है। आइज का जो साइज रहेगा, आइज का साइज थोड़ी सी बढ़ जाती है, टेम्परेचर बढ़ जाते हैं और स्वेटिंग और एक्सप्रेशन ऐसे अलग अलग चेंजेस उसमें हो सकते हैं। तो ये पूरे जो चेंजेस ऐसे अलग अलग टेक्निक से हो सकते हैं। तर घामेने कपाळावर आट्या पडणे, तापमानात वाढ, चेहऱ्यात बदल, त्यानंतर त्वचेवर घाम, त्यानंतर डोळ्याचे आकार मोठा होणे, असे अनेक जे बदल असतात, या सर्व बदलांचा समावेश या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येत असतो पहा. तर तर हे जे बदल असतात, या सर्व घटकांचा बदल हे भावनानुभवातील भावनानुभवातील जे आपण जे शारीरिक बदल आहेत, तर त्या सर्व घटकांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे पहा. तर राहिलेला जो भाग असेल तो आपण पुढच्या लेक्चरला त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर धन्यवाद.